नमस्कार. आज आपण बनवूया मस्तपैकी चमचमीत अशी अख्खा मसूरची उसळ. अतिशय चविष्ट अशी लागणारी ही उसळ पटकन बनते, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आता हे मी घेतलेत अख्खे मसूर 2 तास मी भिजवले आणि शिजवून घेतलेत. तुम्ही भिजवले नाही तरी चालतात, डायरेक्ट जरी शिजवले तरी सुद्धा चालू शकतील. कुकरमध्ये पण एकच शिट्टी काढा भिजवले असतील तर, आणि जर भिजवले नसतील तर 3-4 शिट्ट्या काढायला लागतील. आणि हे घेतले आपण लसूण आणि खोबरं, सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटी आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्या मिक्सरमधनं खोबरं आणि लसूण एकत्र असं वाटून घेतलं आहे. आता आपण करूया मस्तपैकी अख्ख्या मसूरची उसळ. त्याकरता मी आता कढईमध्ये हे तेल घेते. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यात मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की हिंग आणि टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे छान. यात कांदा वगैरे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता, पण अशीच छान लागते ही उसळ. थोडीशी हळद घातली, तिखट, नंतर काळा मसाला, गोडा मसाला जो आपला असतो घरचा तो मसाला, धणे जिरे पावडर घालून सगळं व्यवस्थित असं आपण परतून घ्यायचं आहे. हे अतिशय चविष्ट अशी लागणारी ही उसळ झटपट तयार होते. मीठ घालते थोडंसं, आणि हा आपला मसाला आहे आपण केलेला, खोबरं लसूण जे वाटण आपण केलं आहे ते घालायचं आणि परतून घ्यायचं आहे ते छान व्यवस्थित. असं 2 ते 3 मिनटं चांगलं तेलावर हे परतून घ्यायचं. छान आपलं परतून झालं आहे. आता हे शिजवलेले मी अख्खे मसूर आहेत ते घालते. ते घातले की परत आपण एकदा हलवून घेऊया चांगलं. आणि आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे चव तशीच राहते चांगली. गार पाणी घातल्याला जरा चवीत फरक पडतो, म्हणून आपण गरम पाणी घालायचं. बघा छान रंग पण किती छान सुरेख आलेला आहे. आता हे आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. आणि गूळ घालायचा थोडासा, अगदी चवीपुरता गूळ. तुम्ही साखर पण घालू शकता, पण आणि जर आवडत नसेल तुम्हाला गूळ साखर घातलेलं तरी नाही घातली तरी सुद्धा चालू शकते. आवडत असल्यासच तुम्ही गूळ किंवा साखर घाला. बघा किती छान मस्त आता उकळती, अशी छान मस्त उकळी येऊ द्यायची त्याला. छान थोडा दाटपणा येतो म्हणजे उकळल्यावर, आणि आपली उसळ ही झटपट तयार होते. ती मी बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपली मस्तपैकी बघा किती सुरेख झाली आहे. दाणासुद्धा मसुरेचा अख्खा राहिला आहे आणि शिजलेला सुद्धा छान आहे. अशा प्रकारे मसुराची उसळ अप्रतिम चवीची लागणारे. तुम्ही भाकरी, पोळी, पराठा किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.